Hello friends, welcome to our channel Shubharam Vlogs, Puja Articles and much more. तर आज आम्ही आता गणपतीला किती दिवस राहिले आहेत, हार्डली 4-5 दिवस राहिलेत. तर आपण गणपतीला लागणारे साहित्य आधी पण दाखवलं होतं, तर पूजेचं साहित्य. तर आता फटाफट मी तुम्हाला दाखवते आपल्याकडे काय नवीन आले. तरी आपण 4-5 दिवस राहिलेत तेव्हा तरी तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हे बघा, मी लेटेस्ट तुम्हाला दाखवते. आता गणपतीला धूप दीप नैवेद्य लागतं, तर हे मी धूप लावलं आहे. आपल्याकडचा हा 6-in-1 धूप आहे, 6-in-1 धूप कप. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा लावलेला आहे सँडलचा. तर आता आपल्याकडे नवीन जो प्रोडक्ट आला आहे तो आहे ऊद बखूर फ्रेग्रन्स असलेली ही असं पावडर आहे, भुसा आहे. तो आपण ह्याच्यावर फक्त चिमूटभर टाकायचा आहे आणि त्याचा जास्त धूर आणि एवढा फ्रॅग्रन्स पसरतो ना, म्हणजे गणपतीची बाप्पाची आरती जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर धूपवर हे जर टाकलं तर असा धूर छान आणि त्याचा फ्रॅग्रन्स पसरेल ना सगळीकडे, खूप छान आनंदमय वातावरण होईल. तर हे बघा, असा भुसा येतो. मी दाखवते तुम्हाला चिमटीमध्ये घेऊन. हे बघा, असा प्रकारचा आहे, एकदम भुसा आहे. तर जस्ट असा टाकायचा बघा, फक्त बघा कसा धूर येतो बघा. हा बघा कसा धूर येतो आणि एकदम सुगंध छान असा पसरतो. धूर होतो ह्याचा छान, पण डोळे झोंबत नाहीत, छान सुगंध येतो. तर ही 50 ग्रॅम्सची बॉटल आहे. तर ज्याला कोणालाही ऊद बखूरचं हे पावडर ह्याच्यामध्ये हवं असेल, पावडर फॉर्म, पावडर म्हणजे असं भुसा टाईप आहे, छान असा, खूप छान फ्रेग्रन्स येतो. गणपतीसाठी तुम्ही नक्की मागवा. 50 ग्रॅम्सची बॉटल आहे ही, छान आहे. हे बघा, ऊद बखूर 50 ग्रॅम्सची बॉटल. तुम्हाला हवी असेल तर नक्की मागवा. 6-in-1 धूप पण आहे आपल्याकडे, आधीपासून आहे हा. ह्याच्यामध्ये 6 फ्लेवर्स येतात. तर ज्याला कोणाला हवं असेल त्यांनी नक्की मागवा. तर हे झालं ऊद बखूरचं फ्रेग्रन्स पावडर. दुसरं हे बघा, आपल्याकडे अगरबत्त्या आहेत 100 ग्रॅम्समध्ये. ही केसर चंदन आहे, सगळ्यांची डिवाइन फ्रेग्रन्स आहे केसर चंदन, अजंटा ब्रँडची. दुसरी आहे केसरी कस्तुरी, ही पण सुंदर आहेत, म्हणजे आपण सिलेक्टेडच आणल्या आहेत, सगळ्या आपण एकदम घेऊन नाही आलो आहे. केसरी कस्तुरी ही पण 100 ग्रॅम्सची आहे. या रेट्स थोड्या याच्या प्रीमियम आहेत, कारण हे ब्रँड पण तसा आहे आणि त्याच्या फ्रेग्रन्स पण खूप छान आहे. डिवाइन फ्रेग्रन्स आहे एकदम, कुठला फ्रूट किंवा असा फ्लावर्सचा फ्रेग्रन्स नाही आहे, थोडा वेगळा आहे. तर हे झालं कस्तुरी. मग नंतर आहे स्वामी समर्थ हिना अगरबत्ती. ही पण अप्रतिम अगरबत्ती आहे, नक्की घेऊन बघा. सगळ्या प्रीमियम आहेत त्यामुळे त्याची रेट थोडी जास्त आहे. ही ऊद बखूर ही 50 ग्रॅम्समध्ये आहे, ही अगरबत्ती आहे. ठीक आहे. तर या आपल्या नवीन अगरबत्त्या आहेत आणि आधी दाखवल्यामधल्या स्टॉकमध्ये आपल्याकडे वक्रतुंड अगरबत्ती आहे. मंगलमूर्ती आणि महाकाल ते स्टॉकआउट आहेत. तर वक्रतुंड आपल्याकडे आहे, ही पण खूप छान अगरबत्ती आहे. ते हे अगरबत्ती झालं. मग नंतर धूपमध्ये तर आपल्याकडे श्री स्वामी समर्थ धूपस्टिक आहेच. परत या धूपस्टिक आहे, एक हरिओम म्हणून एक आहे आणि एक विघ्नहर्ता धूपस्टिक नवीन आलेले आहेत, छान अशा प्रकारचे आहेत. एक हरिओम आहे आणि एक विघ्नहर्ता आहे. ठीक आहे. तर आणि धूप धूप नाही, कापूर. तर भीमसेनी कापूर आहे, प्युअर भीमसेनी कापूर, तुम्ही बघू शकता, छान असा. हा पण अजंटा ब्रँडचा आहे, एकदम प्युअर आहे. 100 ग्रॅम्सची बॉटल आहे, तुम्ही मागू शकता ही. आता बाप्पांच्या पूजेला सगळं आपल्याला जे लागेल ना, ते सगळं साहित्य मी तुम्हाला पटापट दाखवते. गोमूत्र असतं आपल्याकडे, गंगाजल आहे, रोज वॉटर आहे, हे पण कॉमन आहे, हे लागतंच, ते आहे आपल्याकडे. आणि कलश बघा, हे अष्टविनायक आहे, व्हाईट मेटलमध्ये हा कलश आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त वजन आहे याचं. तर हा व्हाईट मेटल कलश आहे आपल्याकडे. त्याचप्रमाणे आपल्याकडे पितळी कलश आहे, ब्रासमध्ये, प्युअर ब्रास. हे बघा, मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवला होता, छान असा कलश आहे, हेवी आहे आणि एकदम छान दिसतो, पंचधातूसारखा दिसतो, पण पितळी आहे, त्याचं पॉलिश छान आहे. आणि इथे
ठोचे आहेत त्याला, असं असं हॅमर खूप छान आहे. म्हणजे आतून नाही आहेत तुम्हाला ठोचे, आतून हे नाही आहे, पोकळ बिकळ नाही आहे. ठोचे मारलेला आतून नाही दिसत, आतून पूर्ण प्लेन आहे. हेवी आहे हा कलश, खूप छान आहे. तर हाही तुम्ही घेऊ शकता, व्हाईट मेटल आणि पितळी कलश. तसंच आपल्याकडे लोटा आहे छोटा 2 इंचाचा, सिल्वर ऑक्सिडाइज कोटिंग आहे याच्यावर, ब्रासवरती सिल्वर ऑक्सिडाइज कोटिंग. हे बघा असं आहे. हे बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेलं आहे. तर हे बघा आतून असं आहे. तर हा 2 इंचाचा लोटा आहे आपल्याकडे. मग परत आता गौरी येत आहेत, तर त्यांच्यासाठी हळदी कुंकूचे करंडे पण आहेत. खूप छान असे हळदी कुंकू करंडे जोडीमध्ये येतात, हे सिंगल नाही आहेत. हे बघा असं आहे आतून. हे थोडं आपल्याला ट्विस्ट करायचं बंद करताना. हे पण सेम आहे, सिल्वर ऑक्सिडाइज कोटिंग. छान असे कुंकू करंडे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे देवांना पाणी दूध आपण ठेवतो, दूध साखर वगैरे, त्यासाठी हे लोटी भांडं आहे. छान असं कॉपरचं आहे, त्याचं फिनिशिंग खूप छान आहे याला. हे बघा हेही आहे आपल्याकडे. परत हे नवीन म्हणजे आपल्याकडे हे तुपाचे दिवे आलेत. तुपाचे दिवे आलेत आपल्याकडे. हे छान पद्धतीचे मी दाखवते तुम्हाला. आणि हे अर्धा तास चालतात, 30 मिनिट्स चालणारे दिवे येते. हे बघा असं छान पणतीसारखं आहे, त्याला पणती आहे म्हणजे ही, त्याच्यात ते तुपाचे दिवे आहेत. तर हे 30 मिनटं चालतात. तर हेही तुम्ही घेऊ शकता. तर हे तुपाचे दिवे आहेत, 25 आहेत या बॉक्समध्ये. अर्धा तास चालतात बरोबर. हे बघा सुंदर असे शुद्ध तुपाचे दिवे, शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे. हे बघा अशा स्वरूपात आहेत. आत्ता हीच साईज आहे, छोटी साईज, मोठी मी आणली नाही आहे. तर हे 25 आहे त्याच्यामध्ये, 25 वर 13 आहेत, खालती 12 आहेत. असे छान असे तुपाचे दिवे अशा डब्यामध्ये येतात. ते बघा 2 याच्यामध्ये आहेत. तर ज्यांना कोणाला हे हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपल्याकडे आधी मोगरा आणि रोज हे अत्तर होतेच, त्याच्यामध्ये आता ॲडिशन झाले आहेत हिना आणि केवडा. या बॉटल्स मोठ्या आहेत आणि छान त्याचा फ्रेग्रन्स आहे. हिना आणि केवडा हे न्यू ॲडिशन आहेत. आणि हे चाफ्याचे वेण्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या, त्या आता गौरी आपल्या येत आहेत, तर त्यांच्यासाठी खूप सुंदर अशा चाफ्याच्या वेण्या आहेत. पेपरपासून बनलेल्या आहेत, पण साधा कागद नाही आहे हा. क्राफ्टमध्ये जो यूज होतो तो छान आहे, असा सुंदर कागद आहे. आणि सुंदर वेणी पण आहे, ती रिअलच वाटते चाफ्याची. तर ज्यांना कोणाला ही वेणी हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याची रेट आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितली होती. फक्त 2 पीस शिल्लक आहेत, 200 रुपये रेट आहे याची. तर ज्यांना कोणाला हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपल्याकडे आता केळीचं पानामध्ये आपण नैवेद्य दाखवतो अशी पद्धत असते, पण आता ब्रासची पण केळीच्या पानाच्या शेपची प्लेट येतात. ही फायबरमध्ये आहे, ही पण छान दिसतात. ही छोटी आहे, 7.5 लेंथ आहे, 7.5 इंचेस, आणि ही 10.5 इंच असे ह्या प्लेट्स आहेत. हे बघा अशा आहेत, फायबरच्या आहेत. ह्या पण छान दिसतात. 7.5 इंच आहे आणि ही 10.5 इंच. ज्याला कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच आपल्याकडे हे निरंजन कढी आणि समई कढी आहेत. हे बघा निरंजन कढी पितळेची आहे. ही गोलवात आपण मध्ये लावतो त्याच्यासाठी आहे निरंजनामध्ये. ही 20 रुपीज. आणि ही समई कढी आहे, ही पण 20 रुपये. तर ज्यांना कोणाला हे हवं असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा हवं आहे म्हणून सांगा. 20 रुपीज कॉस्ट आहे, ठीक आहे. आणि हे आपलं छोट्या गजलक्ष्मी आहेत, पंचधातूच्या, खूप सुंदर आहेत. 1.5 इंचाच्याच आहेत, छोट्या आणल्यात मी. हे बघा छान आहेत, छान अशी डिझाईन आहे. सुंदर गजलक्ष्मी आहेत, छान अशी डिझाईन. 1.5 इंचाच्या छोट्या गजलक्ष्मी आहेत. ज्याला कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. पंचधातूच्या गजलक्ष्मी.
तसंच आपल्याकडे अखंड दिव्याच्या ज्या वाती असतात त्या वाती आहेत अखंड. आता गणपतीला अखंड दिवे लागतील, त्याच्यातमध्ये लागतील त्या या वाती आहेत आपल्याकडे. अखंड दिवा नाही आहे माझ्याकडे, आत्ता मी ठेवला नाही आहे, नंतर येईल. आता गणपतीत नाही, नवरात्रीसाठी आणू आम्ही. तर या वाती तर आहेत, कोणाला हव्या असतील तर या घेऊ शकता. तसेच कमळगट्ट्याच्या माळा आहेत 108 मण्यांच्या, या मी ओपन नाही करत आहे. तर 108 मण्यांच्या माळा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आसन आहेत, समई आसन आहेत. आता गणपतीमध्ये समया ठेवतो तर त्याखाली ठेवायला हे मोठे आसन आहेत. टोटल 9 इंच आहे, मधली जागा 6 इंच आहे. तर त्याच्यामध्ये हे 3 कलर आहेत. हा पर्पल कलर आहे. जोडी म्हणजे अशी 2 जोडी येणार, वेगवेगळे कलरची जोडी नाही येणार, सेम कलरची एक जोडी. हे बघा, हा पर्पल कलर आहे छान असा. मग नंतर आहे टोमॅटो रेड कलर आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन, त्याच्यावर बुट्टे आहेत. नंतर आहे ग्रीन आणि टोमॅटो रेड. 9 इंच आसन आहे, युजेबल साईज 6 इंच आहे मधली. तर हे मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ज्यांना कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. हे कलर कोणते हवे ते. हा टोमॅटो रेड आहे, हा पर्पल आहे आणि हा ग्रीन आहे. जोडीमध्ये येतात हे. तसंच आपल्याकडे आता गणपती बाप्पासाठी शेले आहेत 4 कलरमध्ये. तर हे शेले आहेत ते मी दाखवते, ते 30 इंचेसचे आहेत. 30 इंच त्यांची मूर्ती असेल त्या बाप्पांना हे शेले अप्रतिम दिसतील. त्याच्यामध्ये कलर आहे मोरपिशी कलर, मग हिरवा कलर, जसं मी तुम्हाला जे आसन दाखवलं ना तसा कलर या आसनसारखा. हे बघा, हे जे आसन आहे ना हे सेम कलरचं आहे. ठीक आहे. मग हा हिरवा कलर आहे, त्याच्यानंतर मरून कलर आहे आणि छान असा पर्पल कलर. ह्याच्यात पण आसन आहे या कलरमध्ये पण. तर हे 4 कलरचे आसन आहेत आपल्याकडे 30 इंचेसमध्ये. 30 इंचेस म्हणजे 2.5 फुटांचा गणपती, त्यांच्यासाठी हे शेले आहेत. तर प्रॉपर बघू शकता तुम्ही डिझाईन. हे बघा, खाली मण्यांचं वर्क आहे, जरी बॉर्डर आहे आणि छान अशी डिझाईन आहे. मागे अस्तर आहे, लेसला पण बघा शिलाई मारलेली आहे. कुठूनही धागे दोरे नाही आहेत, छान फिनिशिंग आहे. हे बघा, छान दिसतात. हा मोरपिशी कलर आहे, तुम्हाला चिंतामणी दिसत असेल पण हा छान असा मोरपिशी कलर आहे. हा बघा, असा कलर आहे मोरपिशी. हा खाली गेला की वेगळाच दिसतो. मोरपिशी सुंदर कलर आहे. हा मरून कलर, हा मरून कलर आहे आणि हा पर्पल कलर. 4 कलर आहेत आपल्याकडे. आता ही 30 इंचाचे आहेत ना, या सेम कलरमध्ये 24 इंच आहे, म्हणजे 2 फुटांच्या बाप्पांसाठी. हे बघा, साईज बघू शकता तुम्ही कमी जास्त किती आहे ती. हे बघा, एवढं कमी आहे. 24 इंच आणि 30 इंचमधला फरक. 2 फुटांच्या बाप्पांसाठी हा छोटा आहे आणि 2.5 फुटांच्या बाप्पांसाठी मोठे शेले आहेत. सेम 4 कलर 24 इंचमध्ये पण आहेत. तर ज्यांना कोणाला हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तर आजचं हे एवढंच कलेक्शन होतं बाप्पांसाठी स्पेशल. धूप, अगरबत्ती, कापूर, गंगाजल वगैरे, गौरीसाठी वेण्या, हळदी कुंकू, करंडा, शेले, असं सगळं मी दाखवलं आहे आज. तर पुन्हा भेटूया आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. आणि अजून एक सांगायचं होतं की तुम्ही जे एन्क्वायरीज करतात त्याचा टायमिंग 10 ते 10 आहे, सकाळी 10 ते रात्री 10. तर कोणी 1-1:30 वाजता पण मेसेज करून रेट विचारतात. तर तुम्ही लक्षात घ्या, 1:30 वाजता वगैरे हा काही इन्क्वायरीचा टाईम नाही. 10 ते 10 टाईम आहे, मी सांगून ठेवते. तर तेव्हाच तुम्ही इन्क्वायरी करा. आणि ज्या वस्तूच्या रेट्स मी सांगितलेल्या असतात त्याच्या रेट्स प्लीज परत विचारू नका. दुसरं म्हणजे आम्ही जे कुरिअर तुम्हाला करतो त्याचा आम्ही वारंवार सांगत असते, स्टेटसमध्ये पण मी ठेवते की तुम्हाला मिळालं की त्याचा फीडबॅक द्या. पण फीडबॅक द्या म्हणजे आम्ही कशाला सांगतो की आम्ही ज्या वस्तू इथे सेल करतो त्या तुम्हाला आवडत आहेत की नाही ते आम्हाला फीडबॅकमध्ये हवं असतं.
म्हणजे नुसते मग अकॉर्डिंगली आम्ही तुमचे फीडबॅक पण शेअर करू शकतो ना आमच्या चॅनलवरती, की या वस्तू अशा कस्टमरला आवडलेल्या आहेत. मग फीडबॅकवर बेस्ट पण असं असतं की काही तुम्ही घेतलात म्हणून तुम्हाला आवडलं तर दुसरी पण घेतात. तर तेवढ्यासाठी फीडबॅक आणि आम्हाला आमचं पण मिळतं ना फीडबॅक, की हे बरोबर आम्ही आणलेत, ते प्रोडक्ट्स बरोबर नक्कीच आणलेत की नाही, तुम्हाला कस्टमरला आवडणार की नाही, आम्हाला आवडले पण कस्टमरचं ओपिनियन काय आहे. आणि ॲटलिस्ट कुरिअर आता कशा 3 दिवस खूप पावसाळा होता आणि कुरिअर त्या पावसातच केले होते, तर ज्यांना कोणाला मिळाले त्यांनी सांगितलं पण नाही मिळाल्यानंतर. मग ते पण आम्हाला स्वतःलाच विचारावं लागलं की कुरिअर मिळालं की नाही. मग मिळाल्यावर काही जणांनी सांगितलं हो मिळालं, पण आम्ही मेसेज करायला विसरलो. तर ठीक आहे, पण तुम्ही सांगत जा, ते सांगण्यासाठी काही प्रॉब्लेम होत नाही कोणाला, तर तेवढं तुम्ही कोऑपरेट करू शकता, तेवढंच आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.